59 जातींसाठी एक आनंदाची बातमी आहे। ज्या जाती अनुसूचित जातीमधलं उपवर्गीकरण करावं म्हणून भांडत आहेत त्यांच्यासाठी ही खास करून बातमी आहे। तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती जा, तिथे एक GR पडलेला आहे सामाजिक न्याय विभागाचा। या सामाजिक न्याय विभागाच्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी ज्या पालख्या येत आहेत त्या 10 पालख्यासोबत येणाऱ्या ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये दिले जाणार आहेत। आणि हे 20,000 रुपये कुठून दिले जाणार आहेत माहिती आहे तुम्हाला? सामाजिक न्याय विभागाच्या खात्यामधून। आता या दिंड्या किती आहेत तर या दिंड्या आहेत एकूण 1400, म्हणजे 1400 दिंड्यांना प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये सामाजिक न्याय विभागातून दिले जाणार आहेत। एका बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की अनुसूचित जातीमधल्या काही जातींचा विकास झाला नाही, त्याच्यामुळे आपल्याला आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं लागणार आहे। तर दुसऱ्या बाजूला हेच मुख्यमंत्री वारकरी महामंडळ तयार करतात आणि या मुख्यमंत्री वारकरी महामंडळाला जो निधी द्यायचा आहे तो निधी सामाजिक न्याय विभागातून दिला जातो आहे। यापूर्वी देखील सामाजिक न्याय विभागाचा निधी हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अनेक वेळा वापरलेला आहे। हजारो कोटींचा निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकडे वळवला गेलेला आहे। आता हा निधी वारकऱ्यांकडे वळवला जातोय। वारकरी महामंडळ जे आहे मुख्यमंत्री वारकरी महामंडळ, त्या वारकरी महामंडळाकडे हा निधी वळवला जातोय। मागच्या वर्षी देखील 20,000 रुपये प्रत्येक दिंडीला देण्यात आलेले होते, त्यावेळेस देखील कोणी काही बोललं नाही। याच्यावरती विधानसभेमध्ये कुठलाही किंवा सभागृहामध्ये कुठलाही प्रश्न उपस्थित झाला नाही। लोकांनी देखील यावरती काही भाष्य केलं नाही आणि आता देखील जवळपास 1400 दिंड्यांना हा निधी दिला जातो आहे। तुम्ही सांगा की जर आपण असंच भांडत राहिलो, एकमेकांच्या विरोधामध्ये उभं राहिलो, तर आपला निधी कोण पळवतंय, केव्हा पळवतंय हे आपल्याला कधीच माहीत होणार नाही। आपण एकमेकांवरती जे आरोप प्रत्यारोप करतो आहे की आमचं बौद्धांनी खाल्लं किंवा इतर जातींना त्याचा जास्त लाभ झाला, आम्हाला काहीच झाला नाही, या जातींनी कधीतरी या गोष्टीसाठी भांडलं पाहिजे की आमचा जो निधी आहे तो आम्हाला द्या तर आमचा विकास होईल, पण आमचा निधी आम्हाला मिळतच नाही तर मग आमचा विकास कसा होईल? यासाठी प्रत्येकानं भांडणं गरजेचं आहे। आपला निधी प्रत्येक वेळेस कुठे ना कुठे पळवला जातो आहे। महाराष्ट्रामध्ये या अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये जाऊन ज्या 27 आमदारांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपवर्गीकरण करू नये याचा पुनर्विचार करावा या पद्धतीचं पत्र दिलं होतं, त्या पत्रामध्ये त्यांनी एक मागणी केली होती की अनुसूचित जातीसाठी जो निधी असतो या निधीला प्रोटेक्शन मिळावं आणि हा निधी इतरत्र कुठेही पळवण्यात येऊ नये, म्हणजे या निधी कुठेही वळवला जाऊ नये अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्र सरकारने करावा। पण त्याचा कुठलाही प्रस्ताव सध्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील आलेला नाही। पण याच दरम्यान अनुसूचित जातीचा निधी मात्र थेट पळवला जातो आहे। हा निधी जवळपास 2 कोटीच्या पुढे जातो। तुम्ही जर त्याचा हिशोब करून बघितला तर जवळपास हा निधी 2-2.5 कोटीच्या घरामध्ये जातो आणि एवढा निधी जर आपल्या सामाजिक संस्थांना दिला गेला असता किंवा ज्या अनुसूचित जातीमधल्या ज्या महिला आहेत, ज्या लघु उद्योग करतात, त्या महिलांना जर एवढा 20,000 रुपयाचा निधी प्रत्येक महिलेला दिला असता तर कदाचित 1400 कुटुंब या सामाजिक न्याय विभागाच्या निधीमधून सक्षम झाले असते। आणि हेच अपेक्षित आहे सामाजिक न्याय विभागाला की जे कुटुंब असक्षम आहेत त्या सगळ्या कुटुंबांना सक्षम करणं हे सामाजिक न्याय विभागाचं काम आहे। पण त्यासाठी हा निधी 20,000 रुपये म्हणजे खूप मोठा निधी आहे। एखादी टेलरिंग करणारी जी महिला आहे ती महिला याच्यामधून एखादी मशीन घेऊ शकते, तिचा स्वतःचा टेलरिंगचा व्यवसाय ती उभा करू शकते। एखादी महिला 20,000 रुपयामध्ये एखादी पिठाची छोटीशी चक्की घेऊ शकते किंवा पापडाची देखील गिरणी घेऊ शकते आणि त्याच्यामधून ती त्याचा लघु उद्योग उभा करू शकते। हा निधी काही कमी नाही आहे। जवळपास 1400 कुटुंब यावर्षी सक्षम करता आले असते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, पण त्यांनी सामाजिक न्याय विभागाचा हा निधी या लघु उद्योग करणाऱ्या महिलांसाठी न वापरता हा थेट वारकऱ्यांसाठी वापरला आहे आणि याच्यावरती आपण कोणीही बोलत नाही। जे मोर्चे निघत आहेत त्या मोर्चामध्ये किंवा जे अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करा म्हणून मागे लागलेले आहेत ते लोक देखील हा निधी आम्हाला काहीच मिळालं नाही म्हणून आम्हाला द्या एवढं देखील म्हणत नाही आहेत की आमच्या वाट्याला काहीच आलं नाही, किमान हे 1400 कुटुंब तरी याच्यामधून सक्षम होतील याची एक योजना तयार करा असं देखील म्हणत नाहीत। त्याच्यामुळे हे भांडण फक्त राजकीय स्वरूपाचं आहे। हे भांडण कोणालाही न्याय मिळवून देण्याचं भांडण आहे असं मला वाटत नाही। तुम्हाला नेमकं या
निधीबद्दल आणि या सगळ्या प्रक्रियेबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका, कारण हा एक सिरियस विषय आहे. या विषयावरती आपण चर्चा करणं तेवढंच गरजेचं आहे. आपली नेमकी भूमिका काय आहे सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यांना माहिती होऊ द्या आणि या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जय भीम.